शिरपूर तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात 2 जण जखमी झाल्याच्या 2 वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात कोरड्या विहिरीत पडलेला बिबट्या वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू करून जेरबंद केला होता. बिबट्याच्या दहशतीनंतर आता तरसांनी तालुक्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. पहिली घटना शिरपूर तालुक्यातील मोहिदा येथे घडली. येथील चंद्रसिंग महारू पावरा हे दुपारी सुमारे 3 वाजता घराजवळ पाणी पिण्यासाठी गेले असता पट्टेरी तरसाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. दुसरी घटना पळासनेर येथे घडली. येथील चंद्रसिंग रूपसिंग पावरा हे सायंकाळी सुमारे 5 वाजता बकऱ्या चारण्यासाठी गेले असताना तरसाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पायांवर व हातावर जखमा झाल्या आहेत. दोन्ही जखमींना नातेवाईकांनी तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तालुक्यात तरसांची संख्या वाढत असून मानवी वस्त्यांमध्ये त्यांचा वावर वाढत असल्याने शेतकरी आणि नागरिक भयभीत झाले आहेत. तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याने वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. राहणार पळासनेर. आज दिनांक 15/12/2025 रोजी माझे काकांते शेतात गेले असताना बकऱ्या चारत असताना जवळपास 5 वाजेच्या सुमारास त्यांना तपकेरी तरसनी हल्ला करून त्यांना जखमी केले. याच्याकडे गांभीर्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटने लक्ष द्यावा, कारण की दिवसेंदिवस ही घटना रोज होत चाललेली आहे. आमच्या जवळपास मोयद्याच्या परिसरात सुद्धा आज ती तशीच घटना आढळून आली आहे आणि याच्याकडे गांभीर्यपूर्वक महाराष्ट्र शासनाने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने याच्याकडे लक्ष द्यावे.